संगमनेर तालुका दिंडोरी येथील युवा कीर्तनकार योगेश महाराज जाधव यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धोडप किल्ला व सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीस त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वरचा संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव 2026 चा निर्मल वारी व आदर्श दिंडीचा सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून दिंडीने हॅट्रिक साधली आहे। पंढरीची पायीवारी बरोबरच श्री क्षेत्र निवृत्तीनाथ यांची समाधी असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज यात्रा पौषवारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे। या पायीवारी सोहळ्याची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड असून या परंपरेचे रक्षण व संवर्धन करण्याचे कर्तव्य सर्व वारकरी वैष्णवांकडून होत आहे। हा पायीवारी सोहळा स्वच्छ, निरोगी व निरामय राखण्यासाठी या सोहळ्यातून समाजाला सामाजिक, पर्यावरण, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक मुक्ती, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या यांसारख्या सामाजिक विषयांचे प्रबोधन व्हावे, वारी निर्मल व्हावी यासाठी बऱ्याच दिंड्या हे कार्य करीत आहेत। त्यांच्या कार्याचा उचित असा सन्मान व्हावा, त्याचप्रमाणे इतर दिंड्यांनीही त्यांचा आदर्श घेऊन या निर्मल वारी हरित वारी अभियानमध्ये सहभाग घ्यावा या जाणीवेतून त्र्यंबक नगरपालिकेकडून गेल्या काही वर्षांपासून संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा पौषवारी यात्रा कालावधीत पर्यावरणपूरक स्वच्छ दिंडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलाय। संगमनेर तालुका दिंडोरी येथील युवा कीर्तनकार असलेले योगेश महाराज जाधव हे गेल्या 8 वर्षांपासून धोडप किल्ला व सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करते। सुरुवातीला 300 वारकऱ्यांची सहभागी असलेल्या या दिंडी सोहळ्यात दरवर्षी वाढ होत असून यावर्षी 350 महिला वारकऱ्यांसह 800 वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते। 7 जानेवारी पासून कन्हेरवाडी पासून निघालेली दिंडी पायी सोहळा ते 13 जानेवारी त्र्यंबकेश्वर पोहोचेपर्यंत दिंडी मार्गावर शिस्तबद्ध पताका, टाळ मृदुंगाच्या गजरात निर्मळ वारी अंतर्गत पर्यावरण संवर्धन, रक्षण, प्लास्टिक बंदी, पाण्याच्या मर्यादित वापर, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूण हत्या, वृक्ष संवर्धन, स्वच्छ निर्मल गोदावरी आदी सामाजिक विषयांसह आध्यात्मिक प्रबोधनात्मक कीर्तन सेवा व जनजागृतीपर संदेश फलक, महिला व पुरुषांसाठी ड्रेस कोड, प्रत्येकास ओळखपत्र, दिंडी सोहळ्यात सहभागी अश्व, बैलगाडी व ट्रॅक्टरचा आकर्षक सजवलेला रथ, श्रीराम, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंतरायांचा सजीव देखावा तसेच दिंडीत सहभागी वारकऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, अंजनेरी येथील रिंगण सोहळा, त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर 2 दिवस यात्रोत्सवात कुशवर्तन, निवृत्तीनाथ मंदिर, बस स्थानक, त्र्यंबकराज मंदिर आदींचा गावातील मुख्य रस्ते, गर्दीचे ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम व त्याचे नियोजनपूर्वक व्यवस्थापन केले। तसेच त्र्यंबकेश्वर येथील मुक्कामाच्या ठिकाणावर ब्रह्मगिरी पर्वत, कुशवर्त तीर्थाचा साकार केलेला भव्य दिव्य देखावा, त्यावर माझी वसुंधरा, हरित महाकुंभ, स्वच्छता, पर्यावरण, जल पुनर्भरण, निर्मलन गोदावरी आदी विषयांवरील जनजागृतीपर घोषणावाक्याचे लावलेले फलके तयार केलेल्या आकर्षक प्रतिकृती या वर्षाचे दिंडी सोहळ्यातील खास आकर्षण ठरले। दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे राज्यभरातून आलेल्या 650 नोंदणीकृत दिंड्यांचे नगर परिषदेच्या वतीने मूल्यांकन करून सर्वाधिक गुण प्राप्त करून धोडप किल्ला व सप्तशृंगी गड परिसर ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सलग दुसऱ्या वर्षी पर्यावरणपूरक स्वच्छ दिंडी स्पर्धेचे पारितोषिक पटकाविले। यावेळी विजेत्या दिंडीचे त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, मुख्याधिकारी राहुल पाटील, तहसीलदार, सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक आणि दिंडी उपयोगी साहित्य म्हणून पातिले दिंडी संचालक योगेश महाराज जाधव व दिंडीतील सहभागी वारकरी यांना प्रदान करण्यात येऊन सन्मान केलाय। या दिंडीस त्र्यंबकेश्वर नगर परिषद शासन पुरस्कार निर्मल व आदर्श दिंडी म्हणून सन 2023 सालच्या द्वितीय क्रमांकाचा व सन 2024-25 व 2026 सालाचा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळून हॅट्रिक साधले असून ही दिंडी संचालक योगेश महाराज यांच्यासह दिंडीत सहभागी वारकरी व टीमचे वणी दिंडोरी चांदोड परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी।